नंदुरबार जिल्ह्यात पपई तोडणीला सुरुवात झालेली आहे। यावर्षी पपईला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत आहे। पपईला सध्या 11 रुपये 75 पैशाचा दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी खर्च करून 2 पैसे निघत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत आहे। गेल्या अनेक वर्षापासून पपईला मिळणाऱ्या अल्पसा दरामुळे शेतकरी त्रस्त झाला होता, आर्थिक संकटात सापडला होता। मात्र यावर्षी पपईला चांगला दर जो आहे तो मिळताना दिसून येत आहे। तर त्यासोबत यावर्षी आता शेतकरी सरळ व्यापाऱ्यालाच पपई विकत आहे। मध्यस्थी मार्केट नसल्यामुळे पपईला चांगला दर मिळत असल्याचे देखील बोललं जात आहे। तर दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या मेळाव्यामुळे पपईची मागणी मोठी वाढ झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती नंदुरबार जिल्ह्यातून पपई जी आहे ते आता उत्तर भारतामध्ये आणि उत्तर प्रदेश राज्यामध्ये जाताना दिसून येत आहे। एकीकडे नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 10,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरती पपईची लागवड जी आहे ती करण्यात येत असते। तर यावर्षी पपईला मिळणाऱ्या चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत आहे। यावर्षी पपईला 11 रुपये 75 पैसा असा उच्चांकी दर जो आहे तो मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे। जितेंद्र बैसाने TV9 मराठी, शहादा, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।